भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेऊन शहरात सुमारे 2000 बनावट जन्मदाखले जारी करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला। या संदर्भात त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत काही कागदपत्र आणि पुरावे सादर केले। यावेळी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील, माजी महापौर सागर नाईक, नगरसेवक जयाजी नाथ, नगरसेविका चंद्रभागा मोरे, नगरसेविका सलोजा सुतार, माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे, दीपक पवार यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते। स्पेलिंग दुरुस्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जन्मदाखल्यांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी केला। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असून चौकशीनंतर वस्तुस्थिती समोर येईल असे त्यांनी सांगितले। सोमय्या यांनी यापूर्वी ग्रामीण भागातील बनावट जन्मदाखल्यांविरोधात कारवाई करण्यात आल्याचे सांगितले। आता दुसऱ्या टप्प्यात राज्यातील विविध महानगरपालिका क्षेत्रातील संशयास्पद दाखल्यांची तपासणी सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले। मुंबईतही मोठ्या प्रमाणात संशयास्पद जन्मदाखल्यांची प्रकरणं समोर आल्याचा दावा त्यांनी केला। या प्रकरणाची विशेष तपास पथक SIT मार्फत चौकशी सुरू असून चौकशीअंती बनावट दाखले बनवण्यामागे कोणाचे जाळे कार्यरत होते, तसेच संबंधित लाभार्थ्यांची खरी ओळख काय आहे हे स्पष्ट होणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले। दरम्यान किरीट सोमय्या यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली। तसेच नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांचीही भेट घेऊन विविध प्रशासकीय विषयांवर चर्चा केली। प्रमाणपत्र घोटाळा पार्ट 2 चं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। पार्ट 1 मध्ये आपल्याला माहित आहे की ग्रामीण भागात 3 लाख बोगस जन्म प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केले। पार्ट 2 मध्ये आम्ही महापालिकेवर लक्ष देत आहोत। मुंबई महापालिकेत 87,000 बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिला आहे। आज नवी मुंबई, नाशिक, पुणे आता 11 महापालिकेत गेल्या 4 दिवसात 7 दिवसात मी सगळं स्टॉक टेकिंग केलं आहे। त्यात स्पेलिंग मिस्टेकच्या नावाने या 11 महापालिकेत 1 लाख जन्म प्रमाणपत्र नवीन दिले गेले आहे। वास्तविकरित्या एकदा जन्म प्रमाणपत्र दिले त्यात काही करेक्शन करून नवीन जन्म प्रमाणपत्र हा एक मोठा घोटाळा आहे। त्याची चौकशी आता सुरू झालेली आहे। नवी मुंबई महापालिकेतून आता 2-2.5 हजार स्पेलिंग करेक्शनच्या नावाने जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत। मी माननीय सभागृह नेते, इथले भाजपचे नेते आणि अधिकारी, आमच्या अधिकाऱ्यांचे विस्तृत चर्चा झाली आहे। ते त्यात तपास करणार आणि जे अशा प्रकाराने 2000हून अधिक जे स्पेलिंग करेक्शनच्या नावाने नवीन जन्म प्रमाणपत्र दिले आहेत त्यात जे खोटे बोगस असेल, इल्लीगल असेल ते रद्द केले जाईल। आता अधिकारीने, माननीय आयुक्तांनी यांनी सांगितलं की आम्ही याची व्यवस्थित चौकशी त्या डिपार्टमेंट नाही, अन्य डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांद्वारा करू आणि त्यातनं मग जर घोटाळा सापडला तर जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर काय करायचं, महापौर, आयुक्त, आमदार, नामदार, हे आता जे दुसऱ्या टप्प्यात 11 महापालिकात जे मी सुरू केलं आहे त्यात वसई, विरार, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, नाशिक, पुणे, नवी मुंबई अशा 11 महापालिका आहेत। मग तिसऱ्या टप्प्यात उर्वरित महापालिकेत आता पहिल्या टप्प्यात जे विलंबित जन्म प्रमाणपत्र घोटाळा होता, आता दुसरा टप्पा आहे करेक्शन। हे संबंध महाराष्ट्रात झालेलं आहे। जे अधिकारच नाही, 44 वर्षाचा माणूस असं म्हणणार की माझं नाव रत्वानी दीर्घ, याला काय अर्थ आहे का? 69 वर्षाचा म्हाताऱ्याला पण नवीन जन्म प्रमाणपत्र रस्व दीर्घच्या नावाने दिला, हा मोठा घोटाळा आहे। पण त्याचा तपास पहिला मुंबई, आता 11 महापालिका आणि पुढच्या टप्प्यात
उर्वरित हा महापालिका. आर्थिक गज घोटाळा आहे की आणखी काही याच्यामध्ये षडयंत्र असावं, तुमचं काय मत आहे? आता असं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुंबईतले जे 87,000 जे बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र तपासासाठी मुंबई पोलीस आयुक्तांची SIT नियुक्त केली आहे. SITने चौकशी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात 19,860 असे करेक्शनच्या नावाने जन्म प्रमाणपत्र दिले गेले की ज्यांचं काही डॉक्युमेंटच नाही आहेत. तर पुढचा तपास SIT करणार. ते बेनामी आहे, घुसखोर आहे, बांगलादेशी आहे, स्लीपर सेल आहे किंवा डोमिसाईलसाठी केलेल्या चौकशी पोलीस आयुक्तांची. तो 2000हून अधिक स्पेलिंग मिस्टेकच्या नावाने जन्म प्रमाणपत्र दिले गेले. हे मी माहिती काढली, ते त्यांना दिली होती. आता विस्तृत चौकशी कधी करायची एक्शन त्याची विस्तृत चर्चा झाली आहे. आयुक्तांनी मान्य केलंय.